होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार। राज्यामध्ये होमगार्डची मोठी भरती या ठिकाणी निघत आहे आणि होमगार्ड भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी अपडेट आलाय, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 10,000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे। आणि शिक्षण 10वी पास लागणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपल्याला बोनस मार्क्स सुद्धा भेटणार आहे, जे काही ITI झालं, NCC झालं, त्याचबरोबर खेळाडू जर असाल, ठीक आहे, तर याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते। तर जास्त चान्सेस आहे होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। आणि होमगार्डचे सर्व जिल्ह्यांसाठी होमगार्डची भरती निघत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा झालं, त्याचबरोबर या ठिकाणी गोंदिया जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, त्याचबरोबर सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर होमगार्ड भरती संदर्भात अपडेट आलाय, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर होमगार्ड भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते, महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते। आणि होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा आपण विचार केला तर होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा 20 ते तर होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे 20 ते 50 वर्षापर्यंत होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा असणार आहे। आणि फी यामध्ये कोणत्याही कॅटेगरीला फी लागत नाही, SC ST OBC EWS NTV जो पण SBC कोणती कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी लागत नाही होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती निघत आहे। होमगार्ड भरतीचं नुकताच या ठिकाणी अपडेट आलाय, तर ते अपडेट मी तुम्हाला सांगून देतो। तर बघा, महाराष्ट्र हे अपडेट आहे, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन होमगार्ड भरती आणि जिल्ह्यानुसार नवीन जाहिराता जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि तसेच जे विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी शासनाने डायल 112 पोलीस वाहनांवर 1150 प्रशिक्षित होमगार्ड चालकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर बघा एक वेळा बघा, महाराष्ट्र शासनाने डायल 112 पोलीस वाहनावर 1150 प्रशिक्षित होमगार्ड चालकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि बघा या ठिकाणी डायल 112 वर तैनाती राज्यातील आपत्कालीन सेवा अधिक वेगवान करण्यासाठी 1150 होमगार्ड जवानांना पोलीस वाहनांचे चालक म्हणून तैनात करण्याचे आदेश आले आहेत, ठीक आहे। आणि संभाव्य मेगा भरती जे आहे महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही जिल्ह्यांची होमगार्डची जवळपास 10,000 प्लस पदांसाठी होमगार्डची भरती निघणार आहे। तर कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता निवड प्रक्रिया जर पाहिलं होमगार्ड भरतीमध्ये, या भरतीमध्ये कोणत्याही पेपर नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागणार आहे। आणि महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि होमगार्ड भरतीमध्ये तो पगार भेटते, तर एका दिवसाचा जो रोज राहतो होमगार्डना, तर 1200-1300 रुपये रोज एका दिवशी भेटते, एक लक्षात ठेवा होमगार्डना, ठीक आहे। तर आता होमगार्ड भरतीचं नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे होमगार्ड भरतीमध्ये, तर ते बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग आहे, 10 मार्कासाठी गोळाफेका, अशा प्रकारे 30 मार्काचा ग्राउंड होणार आहे। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 25 मार्कासाठी गोळाफेका, 10 मार्कासाठी 35 पैकी मेरिट लागणार आहे, 35 मार्काचा ग्राउंड महिला उमेदवारांना। आणि पुरुष उमेदवारांना 30 मार्काचा। तर पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा कमी आली 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 14 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 12 मार्क। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 6 मार्क। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। त्यानंतर 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना आहे, तर 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 2 मिनिट 50 सेकंड त्यापेक्षा कमी आले
25 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 18 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले तर तुम्हाला 14 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 6 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 4 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर ठीक आहे तर गोळाफेक पुरुष उमेदवारांना 8.5 मीटरपेक्षा तर जास्त गोळा आपण फेकला 10 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसजसा गोळा कमी येणार आहे तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आणि महिला उमेदवारांसाठी तर गोळाफेक पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 6 मीटरपेक्षा तर आपण गोळा फेकला तर 4 किलोचा गोळा महिला उमेदवारांसाठी 6 मीटरपेक्षा तर जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसजसा गोळा तुम्ही कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपलं ग्राउंड होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला तांत्रिक अहर्ताचे मार्क भेटणार आहे. तर तांत्रिक अहर्ता म्हणजे काय तर ज्यांचा ITI झाला असेल तर त्यांना बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त असाल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B ए सर्टिफिकेट असेल बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट आहे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट असेल बोनस मार्क्स भेटणार आहे. आणि नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असाल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. अशा प्रकारे आपलं निवड होणार आहे. आणि होमगार्ड भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो लास्ट होमगार्ड भरती 2024ला आली होती 9,000 जागांसाठी. तर त्यावेळेस जो कडाप गेला होता पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे हा या ठिकाणी 30 पैकी 25-26 वर सुद्धा विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालं होतं. आणि महिला उमेदवारांचं सुद्धा या ठिकाणी 35 पैकी 25 पर्यंत सुद्धा निवड झालं होतं. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे चांगली ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड मधून सुद्धा भरपूर काही बेनिफिट आहे. तुम्ही म्हणताल की कसे तर होमगार्डचे जे महाराष्ट्र पोलीसमध्ये स्पेशल त्यांचा कोटा राहते. एक लक्षात ठेवा. आपण पाहिलं असेल मुंबई पोलीसला आता जी भरती झाली होती तर कॅटेगरीचा जो कडाप आहे जनरलचा तो जे विद्यार्थी मित्रांनो 38-40च्या वरचा कडाप गेला होता. आणि होमगार्डचा जो कडाप आहे फक्त 25 वर गेला होता. एक लक्षात ठेवा. तर आरक्षण आहे होमगार्डना. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये या सर्व जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती निघत आहे. मी तुम्हाला जिल्हे या ठिकाणी वाचून दाखवून देतो. परभणी जिल्हा, सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांची होमगार्डची जी भरती कधीपर्यंत निघणार आहे तर या सर्व जिल्ह्यांची जी भरती हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले याच्यातली जी काही जागा आहे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला भेटणार आहे. सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत होमगार्डची भरती निघणार आहे. आणि त्याचबरोबर होमगार्ड भरती निघण्यात सर्वात मोठं कारण आहे होमगार्डमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त आहे. आणि नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा जे आहे 2027 ऑक्टोबर महिन्यामध्ये तर तिकडे मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदे मिळून होमगार्डचा तिथं लागणार आहे. तर हे काय कारण आहे तर लवकरच होमगार्डची भरती निघणार आहे. सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.